नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एस-आर-पी-एफ राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 20 वरणगाव भरती प्रक्रिया मैदानी चाचणी सध्या सुरू आहे. पोलीस भरती 2024-25 अंतर्गत तर यामध्ये 100 गुणांसाठीची ही मैदानी चाचणी असून ग्राउंडसाठी उमेदवारांना जे मार्क्स मिळाले आहेत त्या गुणांच्या आधारे लेखी परीक्षेसाठीची पात्रता यादी हे एकाच 2 म्हणजे एकाच 10 म्हणजे एका पदासाठी 10 उमेदवार या पद्धतीने उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी पात्रता यादी ही लवकरच जाहीर केली जाईल. आता लेखी परीक्षेसाठी 100 गुणांपैकी किती कमीत कमी गुण मिळवणं आवश्यक आहे मैदानी चाचणीमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही सेफ झोनमध्ये असू शकता म्हणजे एक 94-95 किती गुण आवश्यक आहेत ज्यामध्ये तुम्हाला सेफ झोन हा म्हटला जाऊ शकतो. ग्राउंडचं कट ऑफ हा किती लागू शकतो अंदाजित आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्तापर्यंतच्या उमेदवारांना गुण मिळालेत त्या गुणांच्या आधारे मैदानी चाचणीच्या गुणांच्या आधारे प्रत्येक कॅटेगरी प्रवर्गनीय सेफ झोन आणि कट ऑफ हा कितीपर्यंत जाऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. त्याचबरोबर एस-आर-पी-एफ गट क्रमांक 20 साठी मैदानी चाचणी कधीपर्यंत जी लेखी परीक्षा आहे मैदानी चाचणी पूर्ण झाल्यावर लेखी परीक्षेची तारीख ही किती असेल हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर पाहू शकता या अगोदर आपण एस-आर-पी-एफ गट क्रमांक 1 आणि 2 त्याचबरोबर गट क्रमांक 18 काटोलसाठी सुद्धा अपडेट दिली होती. त्या अगोदर एस-आर-पी-एफ गोंदियासाठी सुद्धा अपडेट दिली होती. तर अशा ज्या अपडेट आहेत आपण दररोज देत असतो. तर यासाठी जर तुम्ही नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर एस-आर-पी-एफ गट क्रमांक 20 वरणगाव येथे दररोज सुमारे 1500 ते 2000 उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी म्हणजे मैदानी चाचणीसाठी बोलवलं जात आहे. उमेदवारांच्या कमेंट आहेत आणि सध्याचा जो ट्रेंड्स आहे त्यांना मिळालेले मार्क्स यानुसार आपण अनुमानित कट ऑफ आणि सेफ झोन हा निश्चित केलेला आहे आपण काढलेला आहे. तर पाहूयात 100 पैकी टक्केवारीच्या स्वरूपात किती गुणांमध्ये उमेदवारांना निवड मिळण्याची संधी आहे. आता हा कट ऑफ अंदाजित आहे अधिकृत नसून लवकरच अधिकृत जी वेबसाईट आहे एस-आर-पी-एफ गट क्रमांक 20 साठीची वरणगाव साठीची यावर ऑफिशियल जो कट ऑफ आहे त्याचबरोबर लेखी परीक्षेसाठीची यादी ही जाहीर केली जाईल. आता प्रवर्गनीय आपण यामध्ये अंदाजित कट ऑफ हा पाहूयात. सामान्य प्रवर्ग जनरल कॅटेगरीज निहाय जो कट ऑफ आहे प्रवर्गानिहाय हा पाहूयात. एस-सी प्रवर्ग अनुसूचित जातींसाठी 100 पैकी 100 गुणांपैकी 93 ते 95 जर गुण असतील तर तुमची लेखी परीक्षेसाठीच्या यादीमध्ये नाव 100% हमखास येईल 93 ते 95 पर्यंत. त्याच्यानंतरनं एस-टी प्रवर्ग अनुसूचित जमाती सुद्धा 93 ते 95 हा कट ऑफ आहे. ओबीसी प्रवर्ग 95 आहे 94 पर्यंत जरी असतील तरी कट ऑफमध्ये जी लेखी परीक्षा यादी आहे त्यामध्ये नाव येऊ शकतं. एस-बी-सी सुद्धा 95 आहे. NTB सुद्धा 95 आहे. जास्त उमेदवारांनी इथे सुद्धा अर्ज केले होते. स्पर्धा ही जास्त असून यामध्ये तुम्हाला 90पेक्षा कमी गुण असतील तर कदाचित तुमचा नंबर लागणं म्हणजे लेखी परीक्षेसाठीच्या यादीमध्ये नाव येणं कठीण होऊ शकतं. त्याच्यानंतर NTC प्रवर्ग 95 आहे. NTD प्रवर्ग 95, VJ साठीसुद्धा 95, EWS कॅटेगरी यासाठी 93 ते 95 आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर ओपन प्रवर्गामधून असाल तर 96-97च्या पुढेच जर गुण असतील तरच तुम्हाला लेखी परीक्षेसाठीच्या यादीमध्ये नाव येण्याची संधी ही बनू शकते. आता सेफ झोन जो आहे हा वरील गुणांच्या आसपास म्हणजे थोडा वर खाली हा होऊ शकतो. त्यापेक्षा जास्त गुण मिळाल्यास ग्राउंड टेस्टसाठी क्वालिफाय होण्याची शक्यता म्हणजेच मैदानी चाचणीसाठी क्वालिफाय पात्र होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर विशेष प्रवर्ग जे आहेत त्याचे सुद्धा आपण कट ऑफ पाहूयात. विशेष प्रवर्ग कोणते आहेत तर खेळाडू प्रवर्ग स्पोर्ट्स कोटा जो आहे यामध्ये सुद्धा 93 ते 95 इथे सुद्धा जास्त कॉम्पिटिशन आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी 91 ते 95 पर्यंत. भूकंपग्रस्त यासाठी सुद्धा 91 ते 95 पर्यंत ही कट ऑफ जाईल. सगळ्यात जबरदस्त संधी म्हणजे माजी सैनिक यांच्यासाठी 60पेक्षा जास्त म्हणजे चान्सेस जे आहेत 100 गुणांपैकी 60पेक्षा जास्त. आता किती उमेदवार आहेत माजी सैनिक त्यावरही कट ऑफ अवलंबून असते त्यामुळे 60पेक्षा हे जास्त जाते. पोलीस पाल्यसुद्धा 91 ते 93 पर्यंत जाईल. होमगार्डसाठी सुद्धा 91 ते 95 पर्यंत. अनाथ प्रवर्ग
हा सुद्धा 89 ते 95 पर्यंत ही कट ऑफ जाऊ शकते. आता यामध्ये रिझर्वेशन जे आहे विशेष प्रवर्गामध्ये स्पर्धा ही थोडीशी कमी असल्यामुळे कट ऑफ जे आहे सामान्य म्हणजे ओपन कॅटेगरीपेक्षा थोडीशी कमी असते अशी शक्यता आहे. अजून 1 ते 2 गुणांनी खाली येऊ शकते. त्याच्यापेक्षा जास्त 100% खाली येणार नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे गुण आहेत तुम्हाला पैदाणी चाचणीमध्ये जे काय मिळालेत ते कमेंटमध्ये शेअर करा, जेणेकरून बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा समजेल, उमेदवार आहेत त्यांना समजेल की नक्की किती गुण मिळालेत आणि ट्रेंडचा अंदाज जो आहे अचूक अंदाज हा येऊ शकतो. अशा ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत आपण दररोज शेअर करत असतो. SRPF गट क्रमांक 20साठी वरणगावची यादी जी आहे ही लवकरच वेबसाईटवर जारी केली जाईल. त्याचबरोबर इतर ज्या महत्त्वाचे जिल्हा आहेत, घटक आहेत यांचेसुद्धा पोलीस भरतीबाबतच्या अपडेट अशाच शेअर केल्या जातील. महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत ह्या दिल्या जातील. त्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला